रक्षाबंधन जवळ आली आहे तर मस्त घरच्या घरी असं रोज फ्लेवरची आपण बर्फी बनवणार आहोत। बाजारातून तर आपण दरवर्षी विकत आणतोच, पण ती कितीपट चांगली असते, कधी बनवलेली असते ह्याचा आपल्याला अंदाजही नसतो। म्हणून असं थोड्या प्रमाणात का होईना पण एकदम स्वच्छ आणि हेल्दी असं आपण बर्फी बनवणार आहोत रोज फ्लेवरची। छान असा मस्त गुलाबी कलर येतो त्याला, व्हाईट कलर अगदी बाजारात भेटते त्याहूनही उत्कृष्ट लागते। चला फटाफट रेसिपी बघूया। सगळ्यात आधी इथे आपण एक पॅन घ्यायचा आहे। पॅन शक्यतो नॉनस्टिक यूज करा। त्यात आता मी टाकते 1 कप दूध आपलं साधं गरम करून थंड केलेलं असं दूध आहे, तो दूध टाकायचं आहे, किंवा कच्चा दूध असेल तर कच्चं दूधही टाकू शकता। आता 1 कपभर मी दूध टाकलेलं आहे। दूध थोडं थोडं उकळायची सुरुवात झाली ना की त्यात आता टाकते मी अर्धा कप पिठी साखर। आता पिठी साखर तुम्ही कमी जास्त तुमच्या गोडव्यानुसार करू शकता, पण अगदी 1 कपला अर्धा कप पिठी साखर परफेक्ट आहे, जास्त गोडही होत नाही, एकदम परफेक्ट असं आपलं मिठाई बनून तयार होते। आता ही पिठी साखर छान अशी वितळवायची आहे त्यात, आणि दुधाला छान अशी आता उकळी येऊ द्यायची आहे। तर बघू शकता छान असं दूध उकळायची सुरुवात झालेली आहे, गरम व्हायची सुरुवात झालेली आहे। आता दूध छान उकळलं, गॅस स्लोच ठेवायची आहे, स्लो गॅसवरच दूध उकळवून घ्यायचं आहे। आता त्यात टाकते मी 1 छोटा चमचा वेलची पावडर आणि छान मिक्स करायचं आहे। वेलची पावडर टाकून मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान इव्हनली स्प्रेड होईल आणि त्याचा फ्लेवर खूप छान येतो आपल्या बर्फीला। आता त्यानंतर वेलची पावडर टाकल्यानंतर मी इथे घेते 1 कप दूध पावडर आहे ही। आता 1 कप दूध, अर्धा कप साखर आणि 1 कप दूध पावडर, अगदी मेजरमेंट परफेक्ट आहे। छान तुमची बर्फी बनवून तयार होईल, अजिबात काही खराब होणार नाही। मेजरमेंट अगदी परफेक्ट घेतलात ना, बर्फी अतिशय सुंदर उत्कृष्ट बनून तयार होईल, अजिबात फसणार नाही। आता दूध पावडर जी आहे ना थोड्या थोड्या प्रमाणात आपण टाकणार आहोत। 1 कप दूध पावडर अगदी एकदाच नाही टाकायची आहे, थोड्या थोड्या पोर्शनमध्ये टाकायची आहे। त्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्याही जास्त पडणार नाही, आणि आपल्याला जरी गुठळ्या पडल्या ना तरी ते फोडायला सोपं जाईल। म्हणून स्लो गॅसवर सतत मिक्स करत राहा, ढवळत राहा मिश्रण, नाहीतर गुठळ्या होतील आणि तुमची मिठाई फसण्याची शक्यता आहे। म्हणून छान असं मिक्स करत राहा, सतत कंटिन्यू त्याला मिक्स करतच राहिलं पाहिजे। आता बघू शकता छान आपलं मिश्रण जे आहे ना घट्ट व्हायची सुरुवात झाली आहे। आता 1 कप दूध पावडर मी पूर्ण ह्यात टाकून घेतली आहे, आणि आता सतत त्याला ढवळत राहायचं आहे, नाहीतर आपलं मिश्रण जे आहे खाली लागेल। म्हणून तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी की नॉनस्टिक पॅन शक्यतो वापरा। स्टीलची वगैरे कढई वापरली ना तर खूप कठीण जाईल त्याला मिक्स करायला, सगळं खाली चिटकत राहील, मग ते खूपच असं खराब होईल सगळं। म्हणून नॉनस्टिक पॅन घेतलं ना छान असं चिटकणारही नाही जास्त, आणि सतत मिक्स करत राहा, म्हणजे आपल्या मिठाईचा कलर चेंज होणार नाही, आपल्याला ब्राऊन करायचा नाहीये। म्हणून सतत थोड्या थोड्या वेळात ते मिश्रण जे आहे ना मिक्स करत राहायचंय, आणि साधारणतः स्लो गॅसवर तुम्हाला 10 ते 15 मिनिटं लागतील हे मिश्रण सगळं आपल्याला एकत्र करायला। आता खूपच असं लिक्विडी आहे हे तसं नाही पाहिजे, अक्षरशः घट्ट आणि दाटसर आपल्याला ते करायचं आहे। म्हणून स्लो गॅसवर सतत त्याला मिक्स करत ठेवायचं आहे। बघू शकता बऱ्या प्रमाणात आता ते घट्ट झालेलं आहे, तरी अजून त्याला खूप आपल्याला आटवायचं आहे। तोवर आता मी इथे टाकते 1 ते 2 चमचे ड्रायफ्रूटची पावडर आहे। अजिबात कण वगैरे टाकू नका, ड्रायफ्रूटचे जाडे तुकडे नका वापरू, अगदी बारीक करून वापरा, म्हणजे ते छान त्यात मिक्स होऊन जातील। आता बघू शकता थोडा वेळ मी ड्रायफ्रुट्स टाकायला म्हणून मिश्रण ढवळायचं थांबवलं होतं, पण सगळीकडे लगेच चिटकायची सुरुवात झाली। म्हणून सांगते सतत ढवळत राहा, थोडा पण वेळ असं साईडला दुसरं काम करू नका। मिठाई करायला घेतलात की ती प्रॉपर त्याच्यावरच लक्ष ठेवा, नाहीतर मग कलर चेंज होईल, आपली मिठाई जी आहे ब्राऊन बनेल। आपल्याला व्हाईट ठेवायचं आहे बाहेरचं स्ट्रक्चर, आणि आतमध्ये हलकसं गुलाबी कलर आणायचा आहे। म्हणून त्यासाठी जी प्रोसेस आहे त्यासाठी हे मिश्रण अगदी पांढरं राहिलेलं चांगलं आहे। व्हाईट किंवा हलकसं ऑफ व्हाईट होईल ते मिश्रण, पण अगदीच आपल्याला ब्राऊन करायचं नाहीये। आता स्लो गॅसवर साधारणतः 10-15 मिनिटं झालेली आहेत,
तुम्हाला जास्तही वेळ लागू शकतो, जसं गॅसचं तुमचं टेम्परेचर आहे त्यावर तुमचं ते मिश्रण तुम्हाला कमी जास्त वेळ लागू शकतो, पण साधारणतः 15 मिनिटात ते पुरेसं मिश्रण होऊ जातं। आता इथे मी टाकते 2 चमचे तूप टाकल्याने काय होतं ना, छान आपल्याला पसरवायलाही भेटतो, अजिबात चिटकत नाही ते मिश्रण। म्हणून नॉनस्टिक पॅनही घ्या आणि थोडंसं तूप टाकून त्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे तुपाचा फ्लेवरही खूप छान येतो आपल्या बर्फीला। आता तूप टाकल्याने पण 5 मिनिटं आपण छान मिक्स करायचं आहे। आणि आता हे मिश्रण बघू शकता बऱ्यापैकी पॅनला सोडायला लागलंय, म्हणजे एकदमच असं चिटकतही नाहीये, ते पॅन सोडतंय आपलं मिश्रण, म्हणजे आपलं मिश्रण जे आहे तयार झालेलं आहे। बघू शकता बऱ्यापैकी ते क्रीमी झालेलं आहे, अगदी घट्ट झालेलं आहे। आता हे मिश्रण काय करायचं आहे ना, आपल्याला थंड करत ठेवून द्यायचंय। साधारणतः 5-10 मिनिटं आपल्याला हे मिश्रण थंड करत एका बाउलमध्ये काढून ठेवायचं आहे। बघू शकता मस्त असं परफेक्ट आपलं मिश्रण पॅन सोडतंय, म्हणजे अगदीच तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करायची आहे आणि हे मिश्रण जे आहे एका भांड्यात मी काढून घेते आणि 10-15 मिनिटं थंड करत आपण त्याला साईडला ठेवून देणार आहोत। अगदी आरामात आपल्या पॅनला मिश्रणनी सोडलेलं आहे आणि फ्लेवर ना अतिशय सुंदर, ह्या मिश्रणाचा फ्लेवर खूपच छान, जसा की टेक्स्चर असा होतो जसा आपण मावा आणतो ना बाजारातून, अगदी तसा टेक्स्चर आपला बनतो। आता 10-15 मिनिटं ना थोडा वेळ त्याला रेस्ट करत ठेवायचं आहे, थोडा थंड करत ठेवायचं आहे आणि थोडं अर्ध पोर्शन जे आहे ना वेगळा एका बाउलमध्ये ठेवणार आहोत, त्याला आपण गुलाबी कलर देणार आहोत। म्हणून थोडासा अर्धा पोर्शन, अर्ध्याहून कमी घेतलात ना तरी चालेल, थोडासा पोर्शन आपण वेगळ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित थंड झाल्यावरच ही प्रोसेस करायची आहे। आता हा जो वेगळा पोर्शन काढलाय त्यात मी टाकते 1 चमचाभर रूअफजा सिरप। जर तुमच्याकडे रूअफजा नसेल तर रोजही वापरू शकता, फ्लेवर खूप छान देतं, किंवा जर तुमच्या आवडीचा कोणता तुम्हाला फ्लेवर दुसरा आवडत असेल तरी ते तुम्ही टाकू शकता, पण लक्षात ठेवा रूअफजा जास्त घालू नका, नाहीतर आपलं मिश्रण पातळ होईल। मग जर असं पातळ झालं ना मिश्रण तर पुन्हा पॅनवर घ्या, थोडा वेळ अजून त्याला परतत राहा, गरम करा, मग ते आपोआप त्याची कन्सिस्टन्सी परत तशी होईल, जास्त काही त्रास होणार नाही। आता हे मिश्रण छान आपण मिक्स करून घ्यायचंय। आता ह्याला बघू शकता छान असा गुलाबी कलर आलेला आहे आणि बर्फीत ते आतमध्ये असं छान थोडं गुलाबी कलर ना अत्यंत सुंदर दिसतं। आता हे गुलाबी मिश्रण आपण साईडला ठेवलंय आणि जो प्लेन व्हाईट आहे आपलं तो घ्यायचा आहे। बघू शकता अगदी छान माव्यासारखाच त्याला टेक्स्चर आलेला आहे आणि बऱ्यापैकी थंडही झालेलं आहे। आता काय करायचं आहे ना, एक असं बटर पेपर किंवा प्लास्टिकची शीट जर असेल तुमच्याकडे तर तसं तुम्ही घ्यायचं आहे। बटर पेपरला थोडंसं तूप किंवा बटर लावायचं आहे, जर नाही लावलं तरी चालतंय, पण थोडंसं तूप वगैरे लावून ग्रीस करा त्याला, म्हणजे आपलं मिश्रण जे आहे पेपरला चिटकणार नाही। जर प्लास्टिक लावत असाल तर प्लास्टिकलाही थोडंफार बटर लावा। आता वरतून दुसरं बटर पेपर ठेवून त्याला लाटून घ्यायचं आहे, म्हणजे थोडं असं पसरवायचं आहे त्याला, साईडला अगदीच जाड ठेवायचं नाही आहे, छान असं वरतून लाटून घ्यायचं आहे आपल्याला। आणि थोडंसं लांबट असं मी केलेलं आहे, बघू शकता छान असं पसरलेलं आहे सगळीकडे। थोडं अजून मी दाबून घेते, त्याला पसरवून घेते, थोडं पातळ करते, म्हणजे अगदीच जाडसर होणार नाही, थोडं लांबट होईल ते। थोडा वेळ अजून लाटून घेतलं मी त्याला। बघू शकता छान असं मिश्रण आपलं पसरलं गेलंय। तूप लावल्यामुळे थंड झाल्यावर तूपही त्याचं बाहेर पडतं, म्हणून अजिबात चिटकायचं वगैरे प्रश्न येत नाही। जरी थोडंफार चिटकत असेल तरी काही हरकत नाही, ते व्यवस्थित नंतर मग सेट होऊन जातं। आता हे मिश्रण आपण पसरवून घेतलंय, आता त्याच्यावर आता आपण गुलाबी आपलं जे मिश्रण ठेवलेलं आहे ते टाकायचं आहे। थोडंसं पातळ आहे कारण आपण रूअफजा त्यात टाकलं होतं, म्हणून हलकंसं कन्सिस्टन्सी त्याची पातळ होते, पण त्यांनी काही एक फरक पडत नाही, हलकंसं पातळ झालं तरी चालतंय, ते मस्त सेट होऊन जातं। हलकं थंड जसं होत जाईल ना ते आरामात सेट होईल। आता बटर पेपर वरती लावून पुन्हा त्याला दाबून घ्यायचं आहे, सगळीकडे इव्हनली आपलं मिश्रण थोडं दाबून स्प्रेड करायचं आहे।
आता सगळंच मिश्रण मी ह्यावर टाकलेलं आहे. थोडंसं तूप टाकते म्हणजे कागदाला आपल्या चिटकणार नाही. आणि ऑलरेडी आपण त्या मिश्रणातही तूप घातलेलं होतं म्हणजे अजिबात चिटकायचा प्रश्न येत नाही. असं छान पसरवायचं आहे. व्हाईट मिश्रणावर आपण गुलाबी मिश्रण छान असं पसरवून घेतलं आहे. हातानेच दाबायचं आहे, आरामात पसरतं ते, काही एक असं होत नाही. बघू शकता एकदम क्लीन निघालं आहे. आता त्याला ना घट्टसर असं रोल करायचं आहे. बघू शकता छान आरामात रोल होतं. तूप लावल्यामुळे अजिबात चिटकतही नाही मिश्रण आणि आरामात रोल होतं. अजिबात काही त्रास होत नाही. थोडं गरम वगैरे असेल तर तुम्हाला मिश्रण कठीण जाईल रोल करणं, पण अगदीच थंड झालं की आरामात ते रोल होईल. आता बघू शकता छान असा बऱ्यापैकी आपला रोल जो आहे तयार झालेला आहे. आता हा रोल ना आपण छान असं थोडं थोडं दाबायचं आहे आणि त्याला इव्हनली स्प्रेड करायचं आहे, कारण अगदीच जाड थर आपल्याला पाहिजे नको आहे. हलकंसं त्याला दाबायचं आहे, त्याला रोल करायचं आहे. जसं आपण लाटणं फिरवतो तसं लाटण्यासारखं थोडं थोडं आपण स्प्रेड करायचं आहे त्याला, म्हणजे ते इव्हनली सगळीकडे स्प्रेड होईल. अगदीच जाडसर कुठेही राहणार नाही. आता हे मिश्रण जे आहे ना थोडं 10-15 मिनटं आपण सेट व्हायला फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं. 10-15 मिनटंच ठेवा, अगदीच जास्त ठेवू नका नाही तर ते कडक होईल. आता 10-15 मिनटं सेट झालं थोडंसं की पुन्हा थोडंसं रोल करायचं आहे. जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवू नका नाही तर कडक होईल ते. आपल्याला सॉफ्ट एकदम मऊ आपली बर्फी बनली पाहिजे, त्यासाठी फक्त 10-15 मिनटं पुरेशी आहेत. फ्रीजमध्ये ठेवा आणि हे असे तुकडे पाडा त्यांच्या. इतके मस्त सुंदर, आतमध्ये गुलाबी कलर आणि बाहेरून मस्त असं ऑफ व्हाईट कलर, क्रीम कलर, इतकी सुंदर मिठाई बनून तयार होते आणि चवीला पण तितकीच छान लागते. जसं की आपण माव्याची बर्फी वगैरे खातो अगदी तशीच बर्फी बनून तयार होते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. जर आवडली असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ह्या रक्षाबंधनला नक्की घरच्या घरी थोड्या प्रमाणात का होईना पण मस्त अशी घरच्या घरी मिठाई बनवा, आपल्या भावांना खायला द्या आणि खूप भारी वाटेल त्यांनाही. जर व्हिडिओ आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा कशी वाटली ही व्हिडिओ. पुन्हा भेटूया एका छानशा आणि नवीनशा रेसिपीसह. धन्यवाद.